नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये रगडापुरी करतोय। रगडापुरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? रगडापुरी म्हटलं की मला असं वाटतं की रगडापुरी म्हणजे पाणीपुरीची मराठमोळी हटके बहीण। तुम्हाला सांगते, हीच रगडापुरी मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये देखील स्ट्रीट फूड म्हणून जबरदस्त फेमस आहे। महाराष्ट्रात रगडापुरी तर उत्तर भारतात याला मटर चाट या नावाने थोड्याशा फरकाने खाल्लं जातं। रगडा म्हणजे कुरकुरीत पुरीतला मऊसर भाजीसारखा भाग। आपण अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीने बघूया रगडा कसा करायचा। अर्धी वाटी आपण सुकलेले पांढरे मटार घेतलेत। पाणी घालून ते असे रात्रभर भिजवून घ्यायचे। भिजल्यावर ते असे फुलतात। हे भिजलेले मटार पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये घ्यायचे। बरं, आता तुम्हाला रगडा नक्की कसा करायचा आहे? रगडा जर तुम्हाला फक्त वाटाण्यांचा करायचा असेल तर तुम्ही तसाही करू शकता। आपण मात्र रगडा करण्यासाठी मटार म्हणजेच वाटाणा त्याचबरोबर बटाट्याचा देखील वापर करत आहोत। 2 मीडियम साईजचे बटाटे सोलून त्याच्या अशा जाडसर फोडी करून घेतल्या आहेत। बरं, आता मटार आणि त्याचबरोबर बटाटे छान बुडतील इतकं पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ। रगड्यासाठी वापरलेले वाटाणे गॅस निर्माण करणारे असतात, त्यामुळे आवर्जून यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आणि हळद घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कुकरला झाकण लावून कुकरच्या छान 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। मला स्वतःला रगडा थोडासा दाणेदार खायला आवडतो। तुम्हाला जर रगडा छान शिजलेला पाहिजे असेल तर 4 ते 5 शिट्ट्या करू शकता। कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर अजिबात घाई न करता कुकर थंड झाल्यावरच तो उघडायचा। पाहू शकता, बटाटा आणि वाटाणा अगदी आपल्याला पाहिजे तसा शिजलेला आहे। आता या दोघांनाही छान असं एकत्र करायचं आणि पुन्हा गॅसवर ठेवून लागेल तितकं पाणी घालून याला छान उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा। तुम्हाला जर रगडा थोडा वेगळ्या पद्धतीचा करायचा असेल तर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची, थोडासा गरम मसाला घालायचा आणि घेतलेला सर्व रगडा त्यामध्ये मिक्स करायचा। हवी असल्यास थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। रगडा गरम होईपर्यंत मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणात स्वच्छ धुवून पुदिन्याची पानं घ्यायची। त्याचबरोबर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू देखील शकता। चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर बर्फ, लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता। पाहू शकता, घेतलेल्या सर्व साहित्याची आपली ग्रीन चटणी करून तयार आहे। आता आपण पाहतोय रगडा पुरी करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। रगडा तर आपला करून झालाच आहे, त्याचबरोबर पाणीपुरीच्या पुऱ्यांची रेसिपी आपली याआधी झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि त्याचबरोबर कोथिंबीर, आंबट गोड चिंचेच्या चटणीची देखील आपली याआधी रेसिपी झाली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे। त्याचबरोबर ग्रीन चटणी, चणा डाळ, चाट मसाला आणि बारीक शेव। आता रगडा पुरीसाठी अशी एक प्लेट घ्यायची आणि घेतलेल्या सर्व पुऱ्यांना असे होल करायचे। घरीच रगडा पुरी करतोय त्यामुळे आपल्याला पाहिजे तितक्या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये भरू शकतो। त्याचबरोबर आवडीनुसार पाहिजे तसा गरम गरम रगडा म्हणजे कोणत्याही स्ट्रीट फूडचा जीव, स्वादाचा राजा असतो। आता वरून असा चाट मसाला घालायचा। चाट मसाला हे एक खास मसाल्यांचं मिश्रण आहे। कोणत्याही चविष्ट डिशमध्ये या चाट मसाल्याचा जर वापर केला तर हा चाट मसाला आंबट गोड चटकदार टच देतो। तुम्हाला जितकं तिखट खायला आवडतं तितकी आवडीनुसार वरून अशी ग्रीन चटणी घालायची आणि त्याचबरोबर आवडीनुसार आंबट गोड चिंचेची चटणी, आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्याचबरोबर टोमॅटो, शेव आणि त्याचबरोबर मस्त चटपटीत चणा डाळ। स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची
पाहू शकता आपली रगडापुरी करून खाण्यासाठी तयार आहे. मस्त पाऊस आणि गरम गरम अशी रगडापुरी. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बरं, ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.